भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड भाग 5वा, बुद्ध आणि त्यांचे समकालीन, त्यामधील एक, बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करताना त्यांना ऋषी म्हणतात. ऋषी भगवंतांना पण ऋषी म्हणायचे बघा. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण म्हणजे अग्नी, सोम म्हणजे ईशान, सोम ईशान, प्रजापती, ब्रह्म, महिंद्री, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भक्तांकडून अन्न, मांस आदी मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय. वेदांमध्ये फारसे तत्त्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. अघमर्षण 1, 2, प्रजापती परमेष्ठी 3, ब्रह्मस्पती किंवा बृहस्पती 4, अनिल 5, दीर्घतमा 6, नारायण 7, हिरण्यगर्भ आणि 8, विश्वकर्मा हे ते ऋषी होत. या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले? वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे? अघमर्षण म्हणतो की जग तपस्पासून, उष्णतेपासून निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनाद्यनथ असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र तमस उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण झाली. बृहस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले. जे जे सत अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे, त्यापासून त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नांपासून सुरुवात केली. त्यांचे म्हणणे असे की या प्रश्नांचा प्रस्तुतः विषयाशी संबंध नाही. त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांचा व्याख्येत बसत नाही. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्यांच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूंमध्ये करून घेते. या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले.
अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेता होता. त्याच्या मते वायू हे मूलतत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्यशक्ती असते. त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गताच असते. दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात. सूर्य व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम यांचे विचार होत. याप्रमाणे दीर्घतम यांचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार परमेश्वर हे पहिले जगतकारक होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था याची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते. तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ बीज. या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तीची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्यांच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्यशक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या? सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्माचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्यशक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे. भगवान बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले. म्हणजे भगवान बुद्ध जज झाले. आता जज जो न्याय करते बरोबर, कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे ते त्यांनी अवस्था प्राप्त केली होती. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे. वेद हे
वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. निर्णय घेतला त्यांनी, बाजूला ठेवून दिलं ते सगळं. ते काय याच्यापासून काही लाभ नाही. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत. म्हणजे काय म्हणते भगवान बुद्ध, तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाही. सामाजिक मूल्ये निर्माण झाली पाहिजे ना, समता निर्माण झाली पाहिजे, स्वातंत्र्य निर्माण झालं पाहिजे, बंधुत्व निर्माण झालं पाहिजे, न्याय प्रस्थापित झाला पाहिजे. हे सामाजिक मूल्य काही निर्माण झाली म्हणते भगवान बुद्ध. त्या काळात बघा फक्त कल्पनातल्या गोष्टी, आणि त्यानंच तर सगळं गुरफटलेलं आहे. बघा त्यानं सगळं गुरफटलेलं आहे. आणि जर हे असंच गुरफटत राहिलं तर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आता तर शिक्षणाचं सगळं खाजगीकरण होऊन राहिलं दिवसांदिवस. या देशामध्ये जो आपला देश आहे ना, या देशामध्ये शिक्षण मोफत पाहिजे आणि सक्तीचं पाहिजे. मोफत पाहिजे आणि सक्तीचं पाहिजे. कुठेही असू द्या, पहिलीपासून पूर्ण शिक्षण PhD कापर्यंत असू द्या, पूर्ण मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. आणि त्यामध्ये जर आई-वडील जर लेकराला शाळेत टाकलं नाही तर डायरेक्ट त्याला जेलामध्ये टाकलं पाहिजे. लेकराला जन्म दिला ना, शिकवा लागेल ना, मग त्याला घडवावं लागेल. आता तर असं झालं, पैसे आहे तर शिकवा, नाहीतर राहायला अडाणी. म्हणजे हे काही मानवाला काही नाश करणारं धोरण निर्माण होत आहे. जर सरकारी यंत्रणा पूर्ण जर असती, आज पहिली गोष्ट तर खाजगीकरणाला परमिशन नाही भेटायला पाहिजे होती. खाजगीकरणाला परमिशन भेटली म्हणून सरकारी यंत्रणा बंद राहिल्या. खाजगीकरणाला परमिशन नव्हती पाहिजे. आजही काही वेळ आहे, पूर्ण खाजगीकरण शिक्षण पूर्ण सरकारनं ताब्यात घेऊन टाकावं. तिथल्या मास्तराला परमानंट करून टाकावं एक्झाम घेऊन. त्याला पगार द्यावा लागेल, मग 1 लाख 1.5 लाख रुपये पगार द्यावा लागेल. बेकारी दूर होऊन जाईल. पण तसं नाही करत यायले. खाजगीकरण वाढलं म्हणजे 10,000 महिन्यामध्ये मास्तर काम करते, 10,000 महिन्यामध्ये मास्तर काम करते, 10,000 महिन्यामध्ये मास्तरिंग काम करते, 1 लाख रुपये 10 मास्तर काम करते. म्हणून खाजगीकरण वाढू राहिलं, बेकारी वाढू राहिली. म्हणून खाजगीकरण हे जर नसतं, सरकारी शाळा असत्या पूर्ण भारतभरात, आमदार खासदाराचे लेकरं सरकारी शाळेत शिकले असते आणि शिक्षणामध्ये सुधारणा झाली असती. पहा कसं गणित आहे. सगळीच शाळा सरकारी असत्या, आमदार खासदार कलेक्टर तहसीलदार मोठे मोठे अधिकारी मास्तर लोक मोठे मोठे याचे लेकरं सगळे सरकारी शाळेत शिकले असते, गरिबाचे लेकरं तिथं शिकले असते. शिक्षणावर लक्ष राहिलं असतं. पण झाली कशी फळी तयार, ज्याच्यापाशी पैसा आहे तो त्याला प्रायव्हेट शाळेमध्ये, त्या लेकराला चांगलं शिक्षण, गरिबाच्या पाशी पैसेच नाही, तो मग आपल्या परिस्थितीनुसार मागं राहिला. म्हणजे वर्णवादी व्यवस्था तयार राहिली. आता या खाजगीकरणात शिक्षणाच्या माध्यमातून वर्ण व्यवस्था तयार होऊ राहिली. आज पैसे आहे उद्या राहणार नाही, आज नोकरी आहे उद्या राहणार नाही. म्हणजे सरकारी यंत्रणा खतम करणे आणि प्रायव्हेट यंत्रणा वाढवणे म्हणजे मास्तराच्या देशभरातल्या, म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्येच म्हणतात 50-60 हजार मास्तर लागतात सरकारीमध्ये. देशभरामध्ये पकडून घ्या 10 लाखाच्या वर मास्तर बेकार. त्यांना पेन्शन होती, आता पेन्शन बंद. बघा किती षडयंत्र आहे. म्हणून खाजगीकरण दिवसांदिवस वाढणं बेकारचं काम आहे. आता या गावातल्या लोकांना जमिना गेल्या म्हणते कंपनीत. तुम्हाला अनुकंपामध्ये तुमच्या लेकरं नोकऱ्या पाहिजे होत्या आतापर्यंत. पाहिजे नोकरी आहे, बंधनकारक आहे. म्हणजे किती भयंकर लादणं चालू आहे. जसं आम्ही सांगू तोच कायदा. जर या देशामध्ये असे कायदे बनत असतील
का जे माणसाला गुलाम बनवत असतील, समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाला धरून नसतील, असे कायदे काही मान्य करण्यास लायक नाही आहे. ते हुकुमशाहीचे कायदे असतात आणि त्याला मान्य करणं बंधनकारक नसते मग, कारण ते संविधानिक मूल्यामध्ये बसत नाही, ते हुकुमशाही मूल्यामध्ये बसतात. आणि जे कायदे हुकुमशाही मूल्यामध्ये बसतात, बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून बसत नाही, महापुरुषांच्या दृष्टिकोनातून बसत नाही, समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायालय धरून असे कायदे जर बनत नसतील, ते कायदे मान्य करण्यास लायक नसतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून या देशामधल्या सगळ्या सरकारी पुन्हा शाळा सुरू झाल्या पाहिजेत आणि खाजगीकरण बंद झालं पाहिजे, अशा प्रकारचा आवाज उठवणं चालू करा. म्हणजे येणारी पिढी जिवंत राहील. नाही तर इतकी बेकारी वाढन, बेकारच बेकार, शिक्षण पुरं ढब्बू, लय भयंकर हे वाढन मग. म्हणून सरकारी यंत्रणा सुरू राहिली पाहिजे, त्यातच सगळ्यांचा फायदा आहे. भारत देशामध्ये ती आवश्यकता आहे. आता खाजगीकरणाची कधी आवश्यकता असते भासते माहीत आहे का? खाजगीकरणाची कधी आवश्यकता भासते जेव्हा देशामध्ये सर्व लोक श्रीमंत होतील, करोडपती, बम पैसा नाही तुमच्या पुऱ्या भारतभरातल्या, या देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत सगळे लोक श्रीमंत राहतील, तेव्हा खाजगीकरण सुरू करण्यास हा देश लायक होईल. सध्या नाही आहे. भारतामध्ये गरिबी इतकी, दरिद्री इतकी, खाजगीकरण सुरू केलं म्हणजे गरिबाले अधिक गरीब बनवण्यासाठी आणि श्रीमंताला अधिक श्रीमंत बनवण्यासाठी हे षडयंत्र आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले. आपल्याला कळलं पाहिजे कोणतं अमान्य केलं पाहिजे आणि कोणतं मान्य केलं पाहिजे. तेव्हा लक्षच नाही दिलं. सगळ्या पैसा आला थोडाफार, बाई कॉन्व्हेंटमध्ये टाकतो लेकराले, माझ्याकडे पैसे आहे, एवढे 30,000 भरले, 50 भरले, 40 भरले, मग तो शिकून मोठा झाला, D.Ed. झाला, मास्तरची नोकरीच नाही, प्रायव्हेटमध्ये जॉब करून राहिला 10-15 हजार महिन्यानं. मग 5 वर्ष ठेवतात, अरे आता हा परमनंट करला का नेले काढून टाका, काहीतरी बायना करून दिला काढून टाकायचं. हे असंच चालू आहे. दुसरा मास्तर घेतात, मग त्याला 5 वर्ष ठेवतात, त्याला काढून टाकतात. 6 महिने ठेवलं काढून टाकलं, 1 वर्ष ठेवलं काढून टाकलं. काय प्रकार आहे या? म्हणजे शिक्षण गेलं वाया, त्याचं वय निघून जाते, मग नोकरीवर लागायचं बेकार. पागाचं षडयंत्र आहे. म्हणजे ही व्यवस्था अशी सुरू होऊन राहिली गरीब बनवण्याची. आणि ही गरीब बनवणारी व्यवस्था हे अत्यंत घातक आहे. बाबासाहेबांनी ज्या आरक्षणाच्या माध्यमातून आपले OBC, SC, ST आणि इतर हे मुलं नोकरीवर लागत होते, श्रीमंत होत होते, मोठे होत होते, प्रगती करत होते, ते आरक्षण कसं संपवायचं म्हणजे खाजगीकरण वाढवा, म्हणजे आरक्षण आपोआप निकामी होऊन जाते. कारण खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही आहे. कशी वय कसं षडयंत्र आहे. आरक्षण तसंच ठेवलं ते ना, खाजगीकरण वाढवणं चालू आहे, सरकारी यंत्रणा बंद करणं चालू आहे, म्हणजे तुमच्या आरक्षणाला महत्त्व राहणार नाही. हे षडयंत्र ओळखून घ्या. जे आहे ते खरं आहे. प्रायव्हेटमध्ये आरक्षण चालू करा म्हणा, प्रायव्हेटवाले परेशान होऊन जातील. अरे बापा याले नोकऱ्या द्यावं लागण, आता तिथं घ्या लागन OBCचे, तिथं घ्या लागन SCचे, तिथं घ्या लागन STचे, तिथं घ्या लागन आदिवासी, तिथं घ्या लागन NT, तिथं घ्या लागन ओपन, सगळ्याला नोकरी द्यावं लागन. 1.5 लाख पगार द्यावं लागन त्याले. सरकारले भारीच आहे या गोष्टी. खाजगीकरणामध्ये एक तर सरकारी यंत्रणा सुरू करा पुन्हा पूर्णपणे, नाही तर मग खाजगीकरणामध्ये आरक्षण मागा. हेच उपाय आहे. 2. तत्ववेत्ता कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्त्वज्ञानविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारातील मूलतत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्त्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग मानले, प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान.
प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहेत. कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. विश्व आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहे. काहीच उत्पन्न होत नाही. सूक्ष्म वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी असते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो, उत्क्रांत वस्तू व्यक्त आणि अनुत्क्रांत अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. बनले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्यांच्याशी तर ते विसंगतच आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाने बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी किंवा इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. त्याचे कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत. त्याप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तत्स दृश्य पदार्थाची झालेल्या
संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाच्या किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. कपिलला विचारण्यात आले, मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो, असे कपिलास विचारण्यात आले. विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होते, असे कपिलास विचारण्यात आले. कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोंचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यांपैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आणि दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय आणि उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकाचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांत मिळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकाप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्यांची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्त्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्त्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला होता. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे, असा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. म्हणजे भगवंतांनी म्हटलं, बा तू चांगला मास्तर आहे, तुझं थोडंसं बरं वाटू राहिलं मला. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे, असा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने असलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. बघा, तिथं निवड करता आली पाहिजे, कोणत्या बरोबर आहे, कोणत्या चूक आहे. तर भगवंतांनी फक्त त्याच्या 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे तथापि कपिलाने सांगितले
सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. बघा, म्हणजे जे घेण्यालायक होतं ते त्यांना भगवंतांनी त्यांना तपासलं का हे तुझं बरोबर आहे बा, याचा मी स्वीकार करतो, आणि जे नव्हतं त्याला सोडून दिलं. इथंच थांबतो. साधू साधू साधू.